नका. माझ्या बापाला मारत सगळ्या जणांनी नेलंय. मी पाय धरून चिटकल्यावर सर माझ्या पोटावरती लात घालून मला बाहेर पाडलं. ते पोलिसांनी घातले. ते सर महिला नाही गडी होते, जीन्सांनी लात घातले. ते सर हा जो माजलेला पीआय आहे इथला वरिष्ठ पोलीस निरीक्षक, या हरामखोरावरती सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे. आणि ज्या पद्धतीने इथल्या पीआयनी या इथल्या गोरगरीब लोकांवरती हल्ले केले, महिलांना मारताना विचार केला नाही. मी एसपींशी बोलून घेणार आहे. हा जो माजलेला पीआय आहे इथला वरिष्ठ पोलीस निरीक्षक, या हरामखोरावरती सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे. गाव बाबुलगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे पारधी समाजाच्या लोकांची घरं पाडण्यात आली होती. त्याविरोधात चळवळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला. मी स्वतः तिकडे जाऊन आलो. तिथले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, पत्रकार अतुल सोनकांबळे यांनीसुद्धा आवाज उठवला आणि अतुल सोनकांबळेला तिथे टार्गेट करण्यात येत आहे. वारंवार अतुल सोनकांबळेंवरती खोट्या केसेस दाखल केल्या तिथल्या पीआयनी. परंतु तिथल्या स्थानिक पीआयनी हे समजू नये की अतुल सोनकांबळे एकटा आहे. अतुल सोनकांबळेसोबत संपूर्ण महाराष्ट्राची आंबेडकरी चळवळ आहे. अतुल सोनकांबळेसोबत सगळेच्या सगळे आम्ही ताकदीनं उभे आहोत. तर त्यामुळे एखादी खोटी केस चळवळीतल्या कार्यकर्त्यावरती तुम्ही जर दाखल करायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या बापाचं राज्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं हे राज्य आहे. कुणी किती हरामखोरीगिरी करेल, परंतु आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला टार्गेट करायचं, खोट्या केसेस टाकून काम करायचं नाही. अतुल सोनकांबळे स्वतःच्या घरचं काम करत नाही ना. अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून तो गुन्हेगार झाला काय? असा प्रकार घडत असेल, अतुल सोनकांबळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. एकतर हे चोर तर चोर आणि वरती शिरजोर झालेत. अतुल सोनकांबळे सारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकटं पडू देऊ नका. वारंवार दबाव आणून कार्यकर्त्याचं खच्चीकरण करायचा प्रयत्न करतील, परंतु चळवळीतला कार्यकर्ता संपू देऊ नका. मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, पारधी समाजाच्याही कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुमच्या न्याय हक्कासाठी आणि लढ्यासाठी मी असेल, आंबेडकरी चळवळ असेल, पत्रकार अतुल सोनकांबळे असतील, यांनी तिथे संघर्ष केलेला आहे, लढा दिलेला आहे. आपण सगळ्यांसोबत ठामपणे उभं राहावं. पारधी समाजानं सुद्धा या लढाईमध्ये सोबत ठामपणे उभं राहावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता पारधी समाजाच्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभा आहे. पुन्हा जर प्रशासकीय यंत्रणा वापरून, काहीतरी ताकद वापरून इथली जर प्रस्थापित मंडळी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करत असेल तर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ते सहन करू नये. आम्ही सगळे अतुल सोनकांबळेसोबत आहोत. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. जय भीम.